आपला आवाज कोकण 24 तास। योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे। योगामुळे आरोग्याला भरपूर फायदे होत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केले आहे। सर्वप्रथम मी आपले या हॉलमध्ये उपस्थित सर्व सिनियर अधिकारी आणि सर्व मुलांना योग करायला आज आले आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आता तुम्ही जर आजचे दिवसचा एक पर्पज बघितला तर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे हा फक्त आपले भारत देशात लिमिटेड नाही आहे, परंतु पूर्ण जगातल्यासाठी मोठा दिवस आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस। आता जसं सीओ जिल्हा परिषद वैद्यकीय मॅडमने सांगितलं की त्यांनी बाहेरच्या देशामध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना योग प्रॅक्टिस करायला बघत होते, त्यांनी बघितला होता। तर योग दिवसाचा महत्त्व सांगण्याची मला असं वाटतं गरज नाही, कारण कुठलाही देश असेल जपानपासून US पर्यंत, युरोपपर्यंत, आफ्रिकापर्यंत, ऑस्ट्रेलियामध्ये सर्व देशामध्ये आपलं हे जे योग एक आपली एक मोठी कला आहे। रत्नागिरी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, आयुष विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सावकाश हळूवार श्वास घेत वर या दोन्ही हात समान कर आणि सावकाश खाली घ्या। रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स। दोन्ही हात मागे टेकवा, स्वस्थ। आसनाला स्थिर सुख आसनम असं म्हणतात। स्थिरता सुखकारकता ज्या स्थितीमध्ये अनुभवता येते त्याला आसन असं म्हणतात। रोज आपण आसन केल्यानं आपलं आरोग्य हे उत्तम राहू शकतं, विद्यार्थ्यांना भूक चांगली लागते, जे काम करतात दिवसभर त्यांचा काम करण्याचा स्टॅमिना वाढतो आणि त्यांना काम करण्याचा आनंद येतो। योग दिनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले आदी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी मनोज जिंदल म्हणाले की आज जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। जपान पासून युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेपर्यंतच्या सर्वच देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे। उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करावा असे म्हणाले। हे सर्व ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्ट केलेली आहे, परंतु आता आपल्या याच्यामध्ये पुढे पुढची जी पिढी आहे तुम्ही सर्वांचं काय योगदान असणार तो खूप महत्त्वाचा आहे। योग फक्त एक करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी असं त्याला बघितलं नाही पाहिजे। योगा जे असतो ते आपल्या जीवनाचा एक खूप महत्त्व भाग असतो। जसं आपण आपल्याला डेली जेवण खायला आपल्याला एक हवा असतो आपल्या शरीराला, आपले माइंडला, त्याचप्रमाणे आपले बॉडीला एक्सरसाइजची पण खूप गरज असतो। जर आपल्याला हा एक्सरसाइज करायची आहे तो आपण जिम पण करू शकतात, बॅडमिंटन खेळू शकतात, आपण धावू शकतात, आपण वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज करू शकतो, परंतु त्याच्यामध्ये जर काही दिवस आपण योगाचा पण समावेश केला तो एक याचा खूप चांगला फायदा असतो। तो माझं सर्वांना आव्हान आहे की तुमची दैनिक क्रियामध्ये योगाचा थोडासा तुम्ही एक स्थान ठेवलं पाहिजे। सकाळी 5 मिनिट, 10 मिनिट, अर्धा तास किंवा आठवड्यामध्ये 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा तुम्ही जर योगाचा समावेश केला तुमची दैनिक प्रक्रियामध्ये तर त्याचा खूप रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैद्यही रानडे म्हणाले की
भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये शतकानुशतके योगाभ्यास केला जात असून याचे मूळ स्थान भारतीय उपखंडातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली. एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून ज्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांनी शरीराची लवचिकता आणि उत्तम स्वास्थ्यासाठी हा अभ्यास नियमित आणि कायमस्वरूपी सुरू ठेवावा असे सांगितले. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय मनोज जिंदल साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आपण सर्व जमलेले विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, योग शिक्षक आणि पालक वर्ग, आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आज आपण 14वा योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्राचीन परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक वर्षानुवर्ष नवे शतक योगाभ्यास हा केला जातो आणि योगाचा जन्म हा भारतीय उपखंडातला आहे. मात्र आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याचं महत्त्व हे सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला 14 वर्षापूर्वी, त्यावेळेला पूर्ण जगभर योगाभ्यास करायला सुरुवात झाली आहे. याची महती जी आहे ती सर्वदूर पोहोचलेली आहे. आत्ताच मी एक अनुभव सांगते की मी युरोपला गेले होते आणि तिथे स्वीडनमध्ये स्टॉकहोमला एका टुरिस्ट स्पॉटला बसलेलं असताना तिथे युरोपियन युवक पॅम्पलेट वाटत होता की आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल योगा डे इज ऑन 21 जून आणि त्याच्या सरावासाठी येण्याचं आवाहन करत होता. तर मला खरोखरी खूप अभिमान वाटला की हे आपल्या योगाचं फलित आहे की 14 वर्षानंतर स्कॅन्डिनेव्हियन ईस्ट युरोपातली एकदम एक्स्ट्रीम कंट्रीमध्ये योगाभ्यासाची प्रॅक्टिस करायला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात होत होती आणि तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणजे त्या तळ्याच्या काठी जेवढे टुरिस्ट होते सगळ्यांना तो पॅम्पलेट वाटत होता की आज 4 वाजता योगाची प्रॅक्टिस आहे आणि इफ यू आर इंटरेस्टेड डू कम असं. तर हे खऱ्या अर्थाने एवढा स्प्रेड जगभर याचा झालेला आहे आणि महती पटलेली आहे. तर मला वाटतं बऱ्याच वेळ आपल्याकडे वेस्टमध्ये झालं. या कार्यक्रमात योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासनाची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक, योग शिक्षक, पालक यांच्यासह पटवर्धन कॉलेज, मिस्त्री हायस्कूल, MS नाईक हायस्कूल आणि फाटक हायस्कूलचे विद्यार्थी तसेच NCC, NSS आणि स्काउट गाईडचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही पाय आणि आपले हात आपल्या कमरेच्या शिरायला छान. बैठक शिस्त पहिला आसन आहे, त्यामुळे वज्रा आसन. या आसनामध्ये शरीराची क्षमता कणखरता ही वज्रासारखी शस्त्रासारखी तयार होते. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा, एक सावकाश. उजवा पाय फोल्ड करा, 2. हळूवार दोन्ही पाय आपले टाचेवर सावकाश बसा. छान. पाठ ताट, मान सरळ. दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास आणि संपूर्ण हात खेचावर आणि सावकाश श्वास घ्या आणि डावीकडे थोडंसं झुका. छान छान. दीर्घ श्वास घे, पुन्हा दीर्घ श्वास घ्या. श्वासावर आणखी थोडं झुका. थांबा, त्या स्थितीला थांबा. डोळे बंद करा. आता आसनामध्ये सुखकारकता अनुभवण्याचा प्रयत्न करा. छान. खरोखर सुंदर असं समजलेलं आहे. अनेकांचा चांगला प्रयत्न आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. श्वास सोडत हळूवार घ्या. हात किती जास्त वर घ्या, जास्तीत जास्त हात वरती निघा. श्वास सोडत सावकाश. हे आसन आपण टाळा
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।